धडा तिसरा, वर्ग चौथा. धड्याचे नाव आहे मराठा सरदार भोसल्याचे कर्तबगार घराणे. तर या धड्यामध्ये आपण पाहत असताना या ठिकाणी संतांनी लोकांच्या मनामध्ये भक्तिभाव निर्माण केलेलाच होता. तर शूर मराठा सरदारांनी या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये शौर्याची पराक्रम गाजवलेली होती. तर याच्यामध्ये तो काळ धामधुमीचा होता. आता अहमदनगरचा हा निजामशाह होता आणि विजापूरचा आदिलशाह होता. विजापूर याच्यामुळं खाली लिहिलं की महाराष्ट्राच्या दक्षिणेला कर्नाटकमध्ये असलेले ठिकाण. त्याच्यानंतर महाराष्ट्रामध्ये वेगवेगळे सरदार होऊन गेले. अतिशय पराक्रमी होते, परंतु ते आपापसामध्ये भांडायचे. ते कसे कुठं भांडायचे? आपापसामध्ये भांडायचे म्हणू शकता. त्याच्यानंतर हे जे सरदार होते तर ते फक्त आपल्या राजाच्या कामी पडायचे आणि आपल्या जनतेचा ते विचार करत नसत. तर अशा घटना घडत असताना ते स्वामिनिष्ठ होते. ते लढाईवर काय करायचे? लढाईमध्ये मोठा मोठा पराक्रम करायचे. आणि मग बघा ह्याच्यामध्ये कोण कोण होतं बघा. वेरूळचे भोसले, शिंदखेडचे जाधव, त्याचबरोबर फलटणचे निंबाळकर, जावळीचे कोण होते? मोरे. जावळीचे कोण होते? मोरे. मुधोळचे कोण होते? घोरपडे. म्हणायचे सगळे. मुधोळचे कोण होते? त्याचबरोबर वेरूळचे कोण होते? भोसले. शिंदखेडचे जाधव. फलटणचे कोण होते? निंबाळकर. जावळीचे कोण होते? मोरे. हे सर्व कोण होते? मराठा सरदार. आणि ते काय करायचे? एकमेकांमध्ये युद्ध करायचे. ते कोणाच्या तरी पदरी कामाला होते. त्याच्यानंतर बघा पुढं यांच्यामध्ये भोसले, जाधव, घोरपडे, मोरे आणि निंबाळकर याच्यामध्ये काय व्हायचं? नेहमी युद्ध व्हायचं. कारण ते दुसऱ्याच्या पदरी काम करायचे. स्वतःचं त्यांचं अस्तित्व वेगळं नव्हतं. तर त्याच्यानंतर बघा राजा आणि राजाच्या हाताखाली असणारे सरदार अशा पद्धतीने बघा कोणकोणते सरदार होते? मोरे, निंबाळकर, भोसले, जाधव, घोरपडे. त्याच्यानंतर पहा एक वेरूळचं जे घृष्णेश्वराचं मंदिर होतं ते मंदिर कशा पद्धतीने मोडकळीस आलेलं होतं आणि त्याची माहिती आपल्याला या ठिकाणी पाहायची आहे. तर वेरूळ ज्या लेण्या होत्या त्या वेरूळच्या लेण्याच्या बाजूला एक मंदिर होतं आणि ते मंदिर काय झालेलं होतं? मोडकळीस आलेलं होतं. त्या मंदिराच्या भिंती खराब झालेल्या होत्या. मग नेहमी दररोज त्या ठिकाणी एक कोण येत होता? एक शिवभक्त त्या मंदिरामध्ये यायचा, पूजा करायचा आणि निघून जायचा. त्याच्यानंतर काही असाच काळ गेल्यानंतर त्या शिवभक्तांनी काय केलं? त्या मंदिराचे पूजा तर केली दररोज, परंतु काही माणसे आणली आणि त्या मंदिराच्या भिंती चांगल्या करून घेतल्या, भिंती बांधल्या आणि त्या मंदिराचा जीर्णोद्धार केला. तर ते मंदिर कोणतं होतं? घृष्णेश्वराचं मंदिर होतं आणि त्याच्यामध्ये शिवपिंड होती. या शिवपिंडाची पूजा दररोज तो शिवभक्त करत होता. आणि मग हे मंदिर चांगलं झालं. त्याच्यानंतर त्या ठिकाणी पूजा अर्चा करण्यासाठी लोक येऊ लागले. आता या मंदिरामध्ये येणारा तो शिवभक्त कोण होता? तर तो शिवभक्त होता मालोजी राजे भोसले. मालोजी राजे भोसले आणि विठोजी राजे भोसले. हे विठोजी राजे भोसले मालोजी राजाचे धाकटे भाऊ होते. आलं का लक्षात? आणि यांच्याकडे काय होती? वेरूळ गावची पाटीलकी होती. म्हणजे वेरूळ गावचे ते पाटील होते. आणि बाबाजी राजे भोसलेंचे मालोजी राजे भोसले आणि विठोजी राजे भोसले हे काय होते? दोन मुलं होती. कुणाची मुलं होती? हे बाबाजी राजे भोसलेंची मुलं. कोण होते? मालोजी राजे भोसले आणि विठोजी राजे भोसले. त्याच्यानंतर पुढे पाहूया आपण. तर या ठिकाणी पहा दौलताबाद त्यावेळेस बघा
अहमदनगरच्या निजामशहानं काय केलेलं होतं तर त्यांचा अहमदनगरच्या निजामशहावर उत्तरेकडूच्या मुघल बादशहानं त्यावेळेस हल्ला करण्याच्या तयारीत असताना त्या ठिकाणी हा मलिक अंबर हा वजीर होता. हा मलिक अंबर वजीर कुठं होता? दौलताबादला. आणि निजामशहाची राजधानी कोणती होती? दौलताबाद. कोणती होती? वजीर मुख्य व्यक्ती कोण होता? मलिक अंबर. आणि या मलिक अंबरनं सांगितलं की मालोजी राजे भोसले आणि विठोजी राजे भोसले हे काय आहेत? हे बंधू अतिशय उत्कृष्ट आहेत आणि त्यांना आपण जहागिरी दिली पाहिजे. आता मलिक अंबरच्या सांगण्यावरून या ठिकाणी निजामशहानं काय केलं? त्या ठिकाणी मालोजी राजांना काय दिले? सरदारकी दिली. आलं का लक्षात? आणि त्यांच्या कर्तबगारीचा वापर करून घेतला आणि एक दोन्ही कर्तबगार बंधू त्या ठिकाणी सरदार म्हणून काम करू लागले. आता मालोजी राजेंना त्यांच्या वडिलांची जी पुणे सुपे परगणा होता ते पुणे सुपे हा परगणा कुणाला दिला? मालोजी राजे भोसले यांना. आता मालोजी राजे भोसलेंची पत्नी कोण होती? उमाबाई. ते कुठली होती? फलटणच्या निंबाळकर घराण्यामधील. आता पुढं पहा, मालोजी राजे भोसले आणि उमाबाई यांना दोन मुले होती. त्यांचे नाव काय होतं? एकाचं नाव होतं शहाजी आणि दुसऱ्याचं नाव शरीफजी. आणि मग शहाजी 5 वर्षाचे असताना इंदापूरच्या लढाईमध्ये कोण मारले गेले? मालोजी राजे भोसले. मग त्यांचे भाऊ जे होते कोण होते? विठोजी राजे भोसले. यांनी आपल्या दोन्ही पुतण्याचा सांभाळ केला. कोणाकोणाचा? शहाजी राजे आणि शरीफजी या दोन्ही पुतण्याचा सांभाळ केला. आणि या विठोजी राजे भोसले यांनी काय केलं? यांनी आपल्या शहाजीसाठी आपल्या पुतण्यासाठी मागणी घातली. कोणाकडे? लखोजी जाधव सिंदखेडचे यांच्याकडे मागणी घातली जिजाबाईसाठी. आणि काही काळानंतर तो योग जुळून आला. जिजाबाई आणि शहाजी यांचा विवाह थाटामाटामध्ये संपन्न झाला. त्याच्यानंतर या ठिकाणी कुठं? अहमदनगरच्या निजामशाहीमध्ये शहाजी राजांची प्रतिष्ठा अतिशय वाढली गेली. त्याचबरोबर त्यांचे जे सासरे होते लखुजी जाधव त्यांची देखील निजामशहामध्ये मोठी प्रतिष्ठा होती. आणि निजामशहाच्या पदरी ते शूर पराक्रमी सरदार होते. त्याच्यानंतर आता मालोजी राजेची जहागिरी कोणाला मिळाली? निजामशहाकडून शहाजी राजांना. आलं का लक्षात? तर शहाजी राजे हे खूप पराक्रमी होते. त्यांना दरबारात उत्कृष्ट असा मान होता. त्याच्यानंतर पहा, दिल्लीचा मुघल बादशाह म्हणा, दिल्लीचा मुघल आणि विजापूरचा आदिलशाह या दोघांनी काय केलं? अहमदनगरची निजामशाही संपवण्याचा कट रचला. आणि मग या ठिकाणी या दोघांनी या अहमदनगरच्या निजामशाही सोबत युद्ध करण्याचा प्रयत्न केला. त्याच्यामध्ये भातवडी इथं लढाई झाली. यामध्ये अहमदनगरची निजामशाही वाचवण्याचं काम त्या ठिकाणचा मलिक अंबर आणि शहाजीराजे यांनी निकरानं मोठ्या ताकदीनं या ठिकाणी ही भातवडीची लढाई जिंकली आणि या दोन्ही सैन्याचा पराभव केला. कोणाचा? उत्तरेचे मुघल बादशाह आणि विजापूरच्या आदिलशाह दोन्ही सैन्याचा एकत्रित सैन्याचा त्यांनी पराभव केला आणि निजामशाही वाचवली. यामध्ये शहाजी राजेंना खूप लौकिक मिळाला. शूर सेनानी म्हणून त्यांना काय झालं? लोक नावाजू लागले. आणि याच्यामध्ये मलिक अंबर याला काय वाटू लागलं? आता माझ्याऐवजी शहाजी राजांचीच या ठिकाणी प्रतिष्ठा वाढत आहे. म्हणून या ठिकाणी त्याच्या मनात वाईट वाटू लागलं आणि या दोघांमध्ये वाद झाले. वाद झाल्यानंतर या ठिकाणी शहाजी राजे निजामशाही सोडून कुठे गेले? निजामशाही सोडून
विजापूरच्या आदिलशहाकडे गेले. आदिलशहाने त्यांना बोलवून घेतलं आणि त्याच्यानंतर काय झालं माहिती आहे का? काही कालावधी गेल्यानंतर या आदिलशहानं काय केलं, शहाजीराजेंना सर लष्कर हा किताब दिला. प्रश्न विचारला जातो किंवा नेहमी येणारा प्रश्न आहे, सर्व विद्यार्थ्यांनी लक्षात ठेवायचं की सर लष्कर हा किताब कोणी दिला? तर विजापूरच्या आदिलशहानं शहाजीराजांना दिलेला सर लष्कर हा किताब होता. त्याच्यानंतर काही घटना घडल्या, त्याच्यामध्ये मलिक अंबरचा निजामशाहीमध्ये मलिक अंबरचा मृत्यू झाला. निजामशाहीला उतरती कळा लागली आणि तिथला जो वजीर होता तो होता निजामशहाचा पुत्र फतेह खान, तो कारस्थानी होता. त्याच्यामुळं त्या निजामशाहीच्या आईला वाटलं की आता काही नाही तर आपलं निजामशाही वाचवण्यासाठी परत आपलं शहाजीला बोलावं लागेल. शहाजीराजांना परत बोलवून घेतलं आणि निजामशाही वाचवण्याचा खूप आटोकाट प्रयत्न केला. दिल्लीच्या मुघलांपासून धोका कमी करण्याचा प्रयत्न या ठिकाणी शहाजीराजांच्या मदतीनं या ठिकाणी निजामशाहीच्या आईनं केला. अशा पद्धतीनं हा पाठ उत्कृष्ट पद्धतीनं या ठिकाणी विद्यार्थ्यांसमोर मांडलेला आहे. छोट्या मोठ्या नकाशाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांसमोर मांडल्यामुळं ते मुलांना लक्षात राहील आणि पुन्हा पुन्हा हा व्हिडिओ आपल्या मुलांना पाहून घ्यायला लावावा आणि त्याच्याकडून माहिती विचारून घ्यावी. धन्यवाद.